नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत. आज आपल्याला बघायचं आहे ॲडिशन ऑफ इंटिजर्स, पूर्णांक संख्यांची बेरीज. याला म्हणायचं आहे पूर्णांक संख्यांची बेरीज. आता पूर्णांक संख्यांची बेरीज या ठिकाणी आपण काही उदाहरण घेऊ. पूर्णांक संख्या म्हणजे काय याची एकदा पुन्हा लक्षात घ्या. सर्व ऋण संख्या, शून्य आणि सर्व धन संख्या यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या सर्व धन संख्या आहेत. आपण या ठिकाणी एक लिहिणं विसरलोय. आणि आता लिहू आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इथे एक घेऊ आपण 10. तर शून्याच्या उजव्या बाजूला सर्व धनसंख्या आहेत आणि शून्याच्या डाव्या बाजूला सर्व ऋण संख्या आहेत. धनसंख्या ही अमर्याद आहे, ऋण संख्या सुद्धा अमर्याद आहे. आपल्याला हेही माहिती आहे की सर्व ऋण संख्या ह्या शून्य आणि धन संख्येपेक्षा लहान असतात. संख्या रेषेवर जसजसं आपण डावीकडे जावं, लक्षात घ्या, संख्या रेषेवर जसजसं आपण डावीकडे जावे तसतशा संख्या लहान होत चालतात आणि संख्या रेषेवर जसजसं आपण उजवीकडे जावे तसतशा संख्या मोठ्या होत चालतात. म्हणजे डावीकडे लहान होत चालतात, उजवीकडे मोठ्या होत चालतात. मग आता या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची. मग ती धनसंख्यांची बेरीज असेल, ऋण संख्यांची बेरीज असेल किंवा धन आणि ऋण संख्यांची बेरीज असेल. मग आता एक उदाहरण घेऊ आपण. या ठिकाणी एक उदाहरण घेऊ. 2 अधिक 5. हे जे उदाहरण आहे 2 अधिक 5 म्हणजे 2 ला चिन्ह दिलेलं नाही म्हणजे ती धन 2 आहे. अधिक 5 लाही चिन्ह दिलेलं नाही म्हणजे ती धन 5 आहे. म्हणजे दिलेल्या संख्येत धन संख्या जर मिळवायची असेल तर आपल्याला संख्या रेषेवर त्या दिलेल्या संख्येपासून उजवीकडे जावं लागतं. मग आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी 2 मध्ये 5 मिळवायचे. मग या ठिकाणी 2 आहे, हा आहे 2 आणि त्याच्यामध्ये आपल्याला 5 मिळवायचे. 5 मिळवायचे, लक्षात घ्या, धनसंख्या मिळवायची आणि धनसंख्या जर मिळवायची असेल तर 5 घर डावीकडे जावं लागणार आहे, आपल्याला उजवीकडे जावं लागणार आहे. मिळवायचे असेल तर उजवीकडे जावं लागतं. मग 5 घरं जर आपण उजवीकडे गेलो तर 1 2 3 4 आणि 5 या ठिकाणी येतं. म्हणजे 2 पासून 5 एकक उजवीकडे आपण गेलो तर हे एक आपल्याला मिळतं. लक्षात घ्या, 2 पासून 5 घरं जर आपण इकडे आलो तर आपल्याला कोणता अंक मिळतोय? 7 हा अंक मिळतोय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बरोबर याचं उत्तर किती येईल? 2 अधिक 5 बरोबर किती येत आहे? 7. 2 अधिक 5 बरोबर 7 येत आहे. दुसरं उदाहरण घेऊ.
4 अधिक 5, याचाच अर्थ धन 4 अधिक धन 5. आता सुरुवात कुठून करायची? 4 पासून करावी लागणार आहे आणि धन 5 मिळवायचे म्हणजे 4 पासून उजव्या बाजूला धन दिशेला जावं लागेल की ऋण दिशेला? लक्षात घ्या, या ठिकाणी ही शून्याची उजवी जी दिशा आहे हिला म्हणतात धन दिशा आणि शून्याच्या डावीकडची जी दिशा आहे तिला म्हणतात ऋण दिशा. धन दिशा आणि ऋण दिशा. मग ज्या वेळेस आपल्याला धन संख्या मिळवायची असते, धन संख्या दिलेल्या संख्येत मिळवायची असते, त्यावेळेस त्या संख्ये इतकी एकक उजव्या बाजूला जावं लागतं, त्या संख्ये इतके युनिट्स उजव्या बाजूला आपल्याला जावं लागतं. मग आपल्याला 4 पासून सुरुवात करायची आहे आणि मग या 4 पासून सुरुवात केल्यानंतर किती घरं जायचं आहे आपल्याला? 5 घरं म्हणजे 5 एकक. बघा 1 2 3 4 आणि 5 इथं येत आहे. कुठपर्यंत येत आहेत? 9 वर येत आहेत. म्हणजे इथून आपण 5 घरं उजवीकडे गेल्यावर येतोय 9 आणि मग या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर किती मिळतं? बरोबर 9 उत्तर मिळतं. तेही कोणतं आहे? धन आहे. त्याला चिन्ह जरी आपण दिलेलं नसलं तरी ते चिन्ह कोणतं आहे? धन आहे. म्हणजे या ठिकाणी हे धन चिन्ह आहे, या ठिकाणी सुद्धा काय आहे? धन चिन्ह आहे. हे आहे धन 9. धन संख्येला आपण बघितलेलं आहे चिन्ह दिलं नाही तरी सुद्धा चालतं. तिसरं उदाहरण, उदाहरण क्रमांक 3. ऋण 2 अधिक 8 बरोबर 8ला चिन्ह नाहीये म्हणजे धन 8 आहे. म्हणजेच इथं ऋण 2 अधिक धन 8. आता बघा बरं का, ऋण आणि धन संख्येची बेरीज आहे, ऋण आणि धन संख्येची बेरीज आहे. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला ऋण संख्येपासून सुरुवात करावी लागणार आहे. ऋण 2 पासून सुरुवात करावी लागेल. आता ऋण 2 या ठिकाणी आणि 8 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 8 एकक कुठं जावं लागणार आहे? उजवीकडे जावं लागणार आहे. आणि मग इथून जर आपण ऋण 2 पासून सुरुवात केली आणि 8 एकक जर उजवीकडे गेलो तर आपल्याला काय मिळतात? धन 6 मिळतात. म्हणजे या ठिकाणी बरोबर धन किती मिळतील? बरोबर 6 मिळतील आणि त्यालाही चिन्ह असणारे धन. तिसरं उदाहरण, चौथं उदाहरण. आता या उदाहरणामध्ये आपण एक उदाहरण घेऊ. ऋण 9 अधिक ऋण 4 बरोबर. आता ऋण 9 अधिक ऋण 4 हे उदाहरण आपल्याला घ्यायचे. आता ऋण 9 या ठिकाणी सॉरी आपण काय करू, जरा वेगळं घेऊ कारण आपली संख्या रेषा मर्यादित आहे. ऋण 3 अधिक 5 घेऊ. ऋण 3 अधिक ऋण 5 घेऊ. ऋण 3 अधिक ऋण 5 घेऊ. आता बघा, आता ऋण 3 अधिक ऋण 5 घेतलंय आपण. आता इथं जर आपण बघितलं ऋण 3 संख्या कुठे आहे? या ठिकाणी बघा ऋण 3
आणि ऋण 5. आता ऋण 5 मिळवायची बरं का, लक्षात घ्या. ऋण 5 मिळवायची. धन संख्या मिळवायची असेल तर धन दिशेला जायचं आणि ऋण संख्या मिळवायची असेल तर ऋण दिशेला जायचं. ऋण संख्या मिळवायची असेल तर ऋण दिशेला आणि धन संख्या मिळवायची असेल तर धन दिशेला आपल्याला जावं लागणार आहे. मग आता ऋण संख्या मिळवायची आहे म्हणजे या ठिकाणी बघा ऋण 3 या ठिकाणी. मग ऋण 5 मिळवायचे म्हणजे 5 एकक आपल्याला कुठं जावं लागेल, डावीकडे जावं लागणार आहे. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे ऋण 3 पासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि 5 घरं डावीकडे जायचं आहे. 1 2 3 4 5 म्हणजे किती आता तिथं ऋण 8. बरोबर ऋण ऋण 8. ऋण 8. ही लाल जे उत्तराला मी जे चिन्ह दिलेलं आहे ते लाल शाईमध्ये दिलेलं आहे. याचं कारण तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. तिसरं 5वं उदाहरण. आता आपण काय केलंय, धनसंख्येमध्ये धनसंख्या मिळवली, ऋण धनची सुद्धा बेरीज केली, ऋण ऋणची बेरीज केली. आणखी एकदा करू आपण. 7 अधिक म्हणजे धन 7 अधिक ऋण 10. ऋण संख्येमध्ये इथं धन मिळवलंय, आता धन संख्येत ऋण संख्या मिळवायची. बरोबर. आता लक्षात घ्या, धन 7 या ठिकाणी इथे बघा मी खून करतो, धन 7 आणि ऋण 10 त्याच्यामध्ये मिळवायची. ऋण 10 मिळवायचे म्हणजे आपल्याला कोणत्या दिशेला जावं लागणार आहे, डावीकडे की उजवीकडे. ऋण संख्या मिळवायची म्हणजे आपल्याला डावीकडे 10 एकक अंतर जावं लागणार आहे. मग इथं ऋण 7 वरून डावीकडे 10 एकक अंतर जायचंय. बघा बरं का, आता हे ऋण 7 आहे, डावीकडे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 इथे येत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे या ठिकाणी आलेले किती मिळाले, तिथं आपल्याला ऋण 3 मिळालेले. मग आता इधर उत्तर काय लिहायचं आहे आपल्याला, ऋण आणि 3 ऋण 3 मिळालेले. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या ज्या बेरजा आहेत, ऋण ऋण संख्यांची बेरीज आपल्याला करावी लागते, धन धन संख्यांची बेरीज करावी लागते, ऋण धन किंवा धन ऋण संख्यांची बेरीज सुद्धा आपल्याला करावी लागते. आता काय संख्यांच्या पूर्णांक संख्यांच्या बेरीज करताना आता ही जी 2 उदाहरणं ही कायमच आपण ही जी 2 उदाहरणं या ठिकाणी या 2 उदाहरणांचा उपयोग म्हणजे उदाहरण क्रमांक 1 आणि उदाहरण क्रमांक 2 ह्या बेरजा आपण कायमच केलेल्या आहेत. या ज्या बेरजा आहेत, ह्या 2 प्रकारच्या ज्या बेरजा आहेत, ह्या बेरजा आपण कायम केलेल्या आहेत. ह्या 2 बेरजा ज्या आहेत, ह्या दोन्ही बेरजा आपण कायम केलेल्या आहेत. आपल्या दृष्टीनं नवीन बेरीज कोणती आहे, उदाहरण क्रमांक 3 ही नवीन बेरीज आहे, उदाहरण क्रमांक 4 ही नवीन बेरीज आहे आणि उदाहरण क्रमांक 5 ही नवीन बेरीज आहे. आता यामध्ये आपल्याला काही नियम बघायला मिळतात बेरजेचे. हे नियम कोणते बघायला मिळतात, रूल्स बघायला मिळतात आपल्याला. या ठिकाणी पहा 2 धन आहे, 5 धन आहे आणि त्यांची बेरीज सुद्धा काय येते, धन येते. इथं 4 धन आहे, 5 धन आहे पण बेरीज मात्र धनच आली. इथं पहा एक संख्या ऋण आहे, एक संख्या धन आहे, त्यांची बेरीज केली आपण, पण बेरीज करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा झालेली. लक्षात घ्या,
चिन्हांचा विचार न करता जर आपण संख्या बघितलं तर 8 ही मोठी आहे, 2 ही लहान आहे. आणि बेरीज जर करायची म्हणलं तुम्ही असं म्हणाल मग 8 आणि 2 10 का नाही आले? 8 अधिक 2 यांची जर आपण बेरीज केली तर ते किती यायला पाहिजे? 10. पण इथं किती आलेली आहे? 6 आलेली. मग संख्या ऋण आहे आणि धन आहे, दोन वेगवेगळी चिन्ह आहे दोन्ही संख्यांना. मग अशा वेळेस संख्या ज्या वेळेस धन आणि संख्या ज्या वेळेस ऋण असते त्यावेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. म्हणजे इथं 8 मधून 2 वजा केले आणि ती जी वजाबाकी येईल तिला धनचिन्ह कसं आलेलं आहे? मोठ्या संख्येचं चिन्ह आलेलं आहे. इथं 8 ही मोठी, 8ला धनचिन्ह आहे म्हणून ते धनचिन्ह या ठिकाणी आलेलं आहे. इथं सुद्धा पहा, 5व्या उदाहरणामध्ये एक संख्या धन आहे, एक संख्या ऋण आहे. मग इथं आपण जर बेरीज करतोय तर मग मात्र या ठिकाणी 7 अधिक 10 बरोबर 17 यायला पाहिजे, पण तसं होत नाही. म्हणून इथं सुद्धा काय झालेलं आहे की मोठी संख्या चिन्हांचा विचार न करता जर आपण बघितलं तर मोठी संख्या 10 आहे, लहान संख्या 7 आहे. एका संख्येला धन आणि एका संख्येला ऋण असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 10 मधून 7 गेले, खाली राहिले 3. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आता इथं ऋण आलंय बरोबर. ही दोन्ही उदाहरणं जर तुम्ही बघितली, ही जी दोन्ही उदाहरणं आहेत, ही दोन्ही उदाहरणं जर तुम्ही बघितली तर या ठिकाणी दोन्ही उदाहरणांमध्ये एक संख्या धन एक संख्या ऋण आहे, पण एका उदाहरणात बेरजेला अधिक चिन्ह आले आणि एका उदाहरणात बेरजेला ऋण चिन्ह आले. असं का झालं? कारण तिसऱ्या उदाहरणामध्ये जे अधिक चिन्ह आलेलं आहे ते मोठ्या संख्येला आहे म्हणून आलंय, आणि 5व्या उदाहरणामध्ये जी मोठी संख्या आहे 10 तिला मात्र ऋण चिन्ह आहे, आणि म्हणून इथं उत्तराला कोणतं चिन्ह आलेलं आहे? ऋण चिन्ह आलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण ऋण संख्यांची बेरीज करतो, दोन्ही ऋण संख्या असेल त्यावेळेस बेरीज करत असतो. ती बेरीज करताना दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि ती बेरीज मात्र ऋणच येणार आहे. म्हणजे धन संख्यांची बेरीज धन येते, ऋण संख्यांची बेरीज ऋण येते. लक्षात ठेवायचे, धन संख्यांची बेरीज धन येते आणि ऋण संख्यांची बेरीज ऋण येते. पण एक धन आणि एक ऋण संख्या असेल तर मात्र मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि त्या वजाबाकीला जी मोठी संख्या आहे तिचं चिन्ह द्या. संख्या लहान आणि मोठी धरताना चिन्हांचा विचार करायचा नाही. चिन्हांविरहित त्या संख्या घ्या. म्हणजे इथं जसं ऋण 2 आहे, हे ऋण 2 ऐवजी काय घ्यायचंय? चिन्ह विचारात घ्यायचं नाही, ऋण फक्त 2 विचारात घ्यायचे. इथं 8 आहे, धन 8 आहे, तर धन चिन्ह विचारात नाही घ्यायचं, फक्त 8 विचारात घ्यायचे. मग 8 आणि 2 मध्ये मोठी कोणती? तर 8 मोठी आहे. मग 8ला जर धन चिन्ह आहे तर उत्तराला सुद्धा धन चिन्ह आहे. इथं सुद्धा चिन्हांचा विचार न करता जर आपण बघितलं 7 आणि 10 संख्या आहे, 10 मोठी की 7 मोठी? तर 10 मोठी आहे. 10ला चिन्ह कोणतं आहे? ऋण, म्हणून उत्तराला चिन्ह आलं ऋण. इथं जर तसं बघितलं आपण धन 7 आणि ऋण 10 जर बघितलं तर ऋण 10 ही धन 7 पेक्षा लहान संख्या आहे, पण चिन्ह जर काढून टाकले तर लगेच लहान मोठेपणा बदलतो. 10 ही मोठी होते, 7 ही लहान होत असते. तर अशा पद्धतीनं ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सोडवता येतात. मग आता याचे काही नियम जे आहेत ते नियम आपल्याला या ठिकाणी समजले पाहिजे. हे नियम जर समजले तरच आपल्याला बेरीज ही जमत असते. मग आता हे नियम, हे रूल्स कोणते कोणते ते आपण बघूया. रूल्स ऑफ ॲडिशन. रूल्स ऑफ ॲडिशन ऑफ इंटिजर्स. रूल्स ऑफ ॲडिशन ऑफ इंटिजर्स. तर पहिला रूल काय या ठिकाणी? when adding integer with the same sign, when adding integers with the same sign,
ignore the signs, ignore the signs, ignore the signs and add the numbers, and add the numbers. Then give the common sign to the answer, to their answer. याचा अर्थ काय झाला? अर्थ सुद्धा लिहून देतो पहा मी, कारण हे अतिशय महत्वाचं आहे. समान चिन्हे असलेल्या समान चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज करताना चिन्हांचा विचार न करता बेरीज करावी, बेरीज करावी व बेरजेला तेच समान चिन्ह द्यावे, तेच समान चिन्ह द्यावे. आणि उदाहरण जर द्यायचं झालं याचं, म्हणजेच एक्झाम्पल, काय येईल? पहिलं उदाहरण +5 प्लस 23. काय म्हणलंय? वेन ॲडिंग इंटिजर्स विथ द सेम साइन, आपली नजर अगोदर त्या दिलेल्या दोन संख्या ज्या आहेत त्यांच्या चिन्हांवर गेली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. बेरीज करताना, वजाबाकी करताना, गुणाकार करताना, भागाकार करताना आपण पुढे शिकणारच आहोत. आपल्याला दिलेल्या संख्यांची बेरीज करायची असेल, वजाबाकी करायची असेल, भागाकार करायचा असेल तर पहिली आपली नजर कुठे गेली पाहिजे? त्या दिलेल्या दोन संख्यांच्या चिन्हावर गेली पाहिजे. दोन्ही संख्यांना चिन्ह कोणतं आहे? तर इथं पहिल्या संख्येला चिन्ह धन आहे, दुसऱ्या संख्येला चिन्ह धन आहे, सेम साइन आहे. काय? सेम साइन, समान चिन्ह आहे. जर समान चिन्ह असेल म्हणजे धन धन समान चिन्ह झाले, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सेम साइन झाल्या. समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज करायची, म्हणजे 23 + 5 28. देन गिव्ह द कॉमन साइन टू देअर आन्सर, बेरजेला तेच समान चिन्ह द्यावे. म्हणजे आता इथं समान चिन्ह कोणतं आहे? बेरजेचं आहे, म्हणून याला सुद्धा बेरजेचं चिन्ह द्यायचं आहे. दुसरं उदाहरण -8 प्लस -15 इज इक्वल टू, पुन्हा लक्षात घ्या. आता हा नियम कसा वापरायचा आहे तो नीट लक्षात घ्या. आपली नजर अगोदर त्या दोन संख्यांच्या चिन्हावर जाऊ द्या.
8ला कोणतं चिन्ह आहे? ऋण चिन्ह आहे. 15ला कोणतं चिन्ह आहे? ऋण चिन्ह आहे. म्हणजे दोन्ही संख्यांना चिन्ह सारखंच आहे. आणि दोन्ही संख्यांना चिन्ह जर सारखं असेल तर त्या दोन्ही संख्यांची बेरीज करा. चिन्ह विचारात घेऊ नका आणि बेरीज करा. 8 अधिक 15 बरोबर येते बेरीज 23. आणि त्या बेरजेला देन गिव्ह द कॉमन साइन टू देअर आन्सर, म्हणजे त्या बेरजेला त्या दोन्ही संख्यांचं जे समान चिन्ह आहे, कोणतं आहे समान चिन्ह? ऋण आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे बेरजेला सुद्धा तेच चिन्ह आलं पाहिजे, निगेटिव्ह. लक्षात? ही दोन उदाहरणं आपण या ठिकाणी बघितली होती बघा. हे पहिलं, दुसरं आणि हे तिसरं. या संख्यांमध्ये आपण बघा या ठिकाणी आपण ही उदाहरणं कशावर बघितली? संख्या रेषेवर बघितली. आणि संख्या रेषेवरून जे उत्तर आलं त्या उत्तरावरून आपल्याला हा नियम मिळतोय की जर दिलेल्या संख्यांची चिन्ह सारखीच असतील तर त्या संख्यांची बेरीज करा आणि तेच चिन्ह त्यांच्या उत्तराला द्या. हे अतिशय सोपं आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे लक्षात केव्हा येईल? जेव्हा आपण आपल्याला ज्या बेरजेसाठी दोन संख्या दिलेल्या आहेत तेव्हा अगोदर संख्या नाही बघायच्या, अगोदर त्या संख्यांना दिलेलं चिन्ह बघायचं. म्हणजे आपली नजर चिन्ह शोधली पाहिजे, आपल्या नजरेनं अगोदर चिन्ह शोधलं पाहिजे आणि मग ठरवायचं आहे की त्याचं बेरीज करायची की वजाबाकी करायची. ह्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला हे बेरीज जी आहे पूर्णांक संख्यांची, ॲडिशन ऑफ इंटिजर्स, हे अतिशय सोपा भाग आहे. दुसरा नियम काय बघायचा आहे आपल्याला? नियम क्रमांक 2. When adding integers with different sign, when adding integers with different signs, ignore the signs and subtract the numbers. Ignore the sign and subtract smaller number, subtract the smaller number आपण आहे ना पुढच्या पानावर घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. Ignore the sign, ignore the signs and subtract the smaller number from the bigger number, from the bigger number. Bigger one. Then give the sign of the bigger number. Then
give the sign of the bigger number to the difference of 10, to the difference of 10. याचा अर्थ काय होतो? भिन्न चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज करताना भिन्न चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज करताना चिन्हांचा विचार न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व वजाबाकीला व येणाऱ्या वजाबाकीला म्हणू आपण व येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. उदाहरणार्थ एक्झाम्पल्स. पहिलं उदाहरण. आता चिन्ह भिन्न आहे, लक्षात घ्या. चिन्ह कशी आहेत? भिन्न आहे, वेगवेगळी चिन्ह आहे. मग आता इथं घेऊ उदाहरण. समजा -5 अधिक धन 52 बरोबर किती येईल बरं उत्तर? आता याचं काय म्हणलं इथं? व्हेन ॲडिंग इंटिजर्स विथ द डिफरंट साइन्स. बघा, व्हेन ॲडिंग इंटिजर्स with different signs, ignore the signs and subtract the smaller number from the bigger one. म्हणजे जर वेगवेगळी चिन्ह असतील संख्यांना, दिलेल्या संख्येला वेगवेगळी चिन्ह असतील, इथं 5ला ऋण चिन्ह आहे, 52ला धन चिन्ह आहे, म्हणजे वेगवेगळं चिन्ह आलं. अशा वेळेस चिन्हांचा विचार करायचा नाही, चिन्ह थोड्या वेळ बाजूला ठेवा. म्हणजे पुन्हा आपली नजर कुठे गेली पाहिजे? उदाहरण सोडवताना अगोदर चिन्हांवर गेली पाहिजे. चिन्ह एकदा कोणते ती समजलं की आपल्याला काय करायचंय, बेरीज करायची की वजाबाकी करायचं हे लगेच समजतं. म्हणजे समान चिन्ह असेल तर बेरीज करा आणि भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी करा. चिन्हांवर नजर गेली, एक चिन्ह ऋण आहे एका संख्येचं आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह धन आहे. मग आपल्याला यांची वजाबाकी करायची आहे. मग वजाबाकी केली, 52 मधून 5 वजा करायचे, तर वजाबाकी किती येणार आहे? ती 47. वजाबाकी किती येणार आहे? 47 येणार. आता या 47ला चिन्ह कोणतं येईल? 47ला चिन्ह कोणतं येईल? तर साधं सोपं आहे. कोणतं चिन्ह येईल? गिव्ह द साइन ऑफ द बिगर नंबर टू द डिफरन्स ऑफ 10. डिफरन्स म्हणजे फरक, वजाबाकी. म्हणजेच येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. आता इथं लक्षात घ्या. आता संख्या बघा, 52 मोठी का 5 मोठी? 52 मोठी. आणि आपल्याला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे. मोठ्या संख्येला चिन्ह आहे धन, म्हणजे हे चिन्ह येईल इथं धन. दुसरं उदाहरण.
ऋण 45 अधिक धन 20. कुठे गेली पाहिजे आपली नजर? अगोदर त्या दोन संख्यांच्या चिन्हावर, संख्यांवर नाही चिन्हांवर नजर गेली पाहिजे. चिन्ह कोणती आहे? एक संख्येचं चिन्ह ऋण आहे, एका संख्येचं चिन्ह धन आहे. झाली, आपल्याला समजलं चिन्ह वेगवेगळी. चिन्ह वेगळी असेल तर काय करायची? वजाबाकी करा. मग 45 मधून 20 गेले, 5 मधून 0 गेला 5 आणि 4 मधून 2 गेले 2, 25 झाली वजाबाकी. आता वजाबाकी केली. आता चिन्ह कोणतं द्यायचं वजाबाकीला? तर चिन्हांचा विचार न करता आपण मोठी संख्या कोणती घेतलेली? 45. लहान संख्या 20 आहे, मोठी संख्या 45. 45ला कोणतं चिन्ह आहे? ऋण. म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह त्यांच्या वजाबाकीला द्या. म्हणजे इथं आले वजा 25. तर अशा पद्धतीनं ह्या ज्या बेरजा आहे ह्या बेरजा करणं अतिशय सोपं आहे. मग आता ह्या बेरजा करताना काही नियम लक्षात ठेवायचे, जे नियम मी तुम्हाला सांगतो. पहिला नियम, ज्या वेळेस आपण दोन पूर्णांक संख्यांची बेरीज करतो, व्हेन ॲडिंग द इंटिजर्स, तेव्हा पहिलं आपण काय बघितलं पाहिजे? त्या दोन संख्यांची चिन्ह बघितली पाहिजे. म्हणजे आपल्याला फक्त दोन संख्यांची चिन्हच दिसली पाहिजे. महाभारतामध्ये अर्जुनाला जसा पक्षी दिसत नव्हता, त्याचा डोळाच दिसायचा, तसं आपल्याला इथं अगोदर चिन्ह दिसणं गरजेचं आहे. म्हणजे अगोदर चिन्ह बघा, चिन्ह समान आहे की वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या. चिन्ह जर समान असेल तर दिलेल्या दोन संख्यांची बेरीज करा आणि तेच समान चिन्ह त्याला द्या. चिन्ह जर वेगवेगळे असेल तर दोन्ही संख्यांची वजाबाकी करा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि त्या वजाबाकीला जी संख्या मोठी त्या मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे तेच द्या. अशा पद्धतीनं जर आपण गेलो तर पूर्णांक संख्यांची वजाबाकी, ॲडिशन ऑफ इंटिजर्स, हा भाग जो आहे हा अतिशय सोपा आहे. आपल्याला तो सहजपणे जमणार आहे. आणि आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कंपेअरिंग इंटिजर्स. पुढच्या भागामध्ये जे आपण बघणार आहे ते बघणार आहे आपण कंपेअरिंग इंटिजर्स. म्हणजे पूर्णांक संख्यांची तुलना. पूर्णांक संख्यांची तुलना म्हणजे काय? लहान मोठेपणा. कोणती पूर्णांक संख्या लहान आहे, कोणती पूर्णांक संख्या मोठी, त्यातलं मी बरंचसं सांगितलेलंच आहे इथून पाठीमागे. तरी आपण पुन्हा एकदा पुढच्या वेळेस उजळणी करू आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 7 म्हणजे पुढच्या भागामध्ये आपण कंपेअरिंग इंटिजर्स अँड प्रॅक्टिस सेट 7 हे बघणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.